जो इश्यू जो आसा हाचे गांभीर्य सर्वसामान्य गोंयकारांक खबर ना अशें दिसता. कारण खंयच्याच माचयेचेर हो इश्यू हायलायट जावना. जो मोटर व्हेकल एक्ट जो आसा त्या एक्टान जे अमेंडमेंट जे हाडलेले आसा आनी एक ड्रॅकोरियन कायदो केल्लो आसा. असले कायदे फक्त हे लोकशाहीक मारक आसा. हे लोकशाही जी प्रणाली जी आमची आसा ह्या हातून असले कायदे शोभाक दिना आनी फक्त ऑटोक्रेसीत आसा थंय तसले कायदे करता जे एक खुबशे आसता. हालीं 2023 किंवा 2022 ह्या हातून जितले ह्या कारण पार्लमेंट 2024 इलेक्शन येवपाचें आतां 2-3 म्हयन्यांनी लोकसभेची वेंचणूक आसा. पण ताज्या पयलीं जे कितें ताट आमच्या फुड्यान मांडून दवरल्या हे सर्वसामान्य जनतेक खबर ना. तातूंतलो एक कायदो म्हणटा तो हो केल्लो आसा. एकापेक्षा हिट एंड रन जर केस जाली एखाद्या जशें मिनूनबाईन सांगला तशें एखाद्या ड्रायव्हराक जे तो हेवी व्हेकल आसूं किंवा लायट व्हेकल आसूं ताज्या हातीन जर एखाद्याचो एक्सिडेंट आसता कोणाची एक चूक आसता मशिनाची किंवा मनशाची चूक आसता तर ह्या चुकी खातीर जर एक्सिडेंट जालो आनी थंय कितें व्हडलो कावळ धरलो आनी तो ड्रायव्हर जर पळोवन जर गेलो सो इट इज क्लब एज अ हिट एंड रन केस. हिट एंड रन केस हो पयलीं कायद्यान आसलेलो आनी ताका ख्यास्तूय आसलेली. नॉर्मल जो आमचो मोटर व्हेकल जो कायदो आसा त्या हातून हिट एंड रन सारकी केस जी आसा ती तेजो आस्पाव केल्लो आसा. पण हेंच्यांनी आतां म्हाका तांचो एक अल्टिमेट मोटीव कितें हो कळना. कारण हे सरकार जे आसा ज्या सरकारान जे कायदे पास केल्लेले आसा तांच्यांनी जर फाटले जर पार्लमेंटाचे जर वर्किंग जर पळयले फॉर द फर्स्ट टायम इन द हिस्ट्री ऑफ पार्लमेंटरी हे तुका all the opposition 141 MPs were suspended. म्हणजे थंय डेलिब्रेशन जावना. ताज्या पयलीं जे कितें पॉलिटिकल वेंडेटा जो आसा ह्या सरकारान केल्लो आसा एखादो पॉलिटिकल लिडर जर त्रासदायक ठरता पॉलिटिकल सिटीन आसपाक जाय ताजे कडेन ईडी लावप इन्कम टॅक्स लावप CBI लावप आनी ताका कंपेल करप BJPन जॉयन जावपाक. असली गोष्ट गोंयांत जाल्लेली आसा. सरकार जे आसलेले BJPन खंयचे सरकार गेले काँग्रेसचे 10 आमदार ते वटेन कशे गेले आतां कितलेशेच आमदार म्हणजे जवळ जवळ तुका ऑपोजिशन मुक्त गोवा किंवा ऑपोजिशन मुक्त भारत ही जी संकल्पना BJPन हाडलेली ती अक्षरशः राबोवंक सोदता कायद्याच्या द्वारे. भारतीय राजघटनेचे जे पायमल्ली जाल्लेले आसा ताका तर दिसूच नाका. म्हणजे इंदिरा गांधी 1975 जून महिन्यात खरी खरी कायद्याचो आदारान ते कॉन्स्टिट्युशनल आधार घेवन इमर्जन्सी लायली. पण आतां जे कितें सिच्युएशन आसा ते इमर्जन्सी पेक्षा फास्ट आसा. आनी तितूंतलो एक म्हणना बरोबर सगळ्या पॉलिटिकल मनशांक तर कंपेल करप BJPन जॉयन जावपाक तांच्यांनी ही वस्त सर्वसामान्य लोकांक कशे बेठीस धरतलो तर हो कायदो केल्लो आसा. हो फक्त होच एक कायदो करूना आमची न्याय संहिता जी आसा म्हणजे इंडियन IPC इंडियन पिनल कोड किंवा CRPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि तिसरो जो कायदो जो आसा तो आमचो इंडियन एव्हिडन्स एक्ट हे 3 मेजर ज्युरिस्प्रुडन्साचे कायदे म्हणजे भारतीय जे ज्युरिस्प्रुडन्स आसा भारतीय ज्युरिस्प्रुडन्स कितें सांगता रामप्रभू शास्त्री म्हणटा तो प्रभुणे करतो त्याच्या हेच्या प्रमाणे आमचे वैदिक जी शास्त्र जे आसा दंड संहिता आसा थंय एक ब्रीद आसा 100 गुन्हेगार सुटल्यार जाता पण एक इनोसंट मनीस फासार दिवपाचो ना हे हो पावंडो आसा फाउंडेशन आसा. आता जर तूं फ्रेंच जर किंवा युरोपियन जर ज्युरिस्प्रुडन्स पळयत जाल्यार ओनर्स ऑफ प्रूफ म्हणजे हांवें म्हाज्या सरकारान जर एलिगेशन केलें तुवें रेप केला किंवा हो कसलो रेप गुन्हो केला म्हाजे इनोसन्स हांवें प्रूफ करपाक जाय. वेर एज इन भारतान जे आसा न्हू इफ आय मीन म्हाजेर आरोप जर जालो तुवें हो एक्सिडेंट केला किंवा तुवें चोरला वा तुवें कोणी मारामारी केला हे जर म्हाजेर आरोप जालो आरोप सिद्ध हांवें करपाचो नासता. आय एम नॉट गिल्टी टील अंटील प्रूफ जो पर्यंत साक्षी पुराव जायना आनी ही म्हाजे गिल्ट प्रूफ करपाची जबाबदारी कोणाची प्रोसिक्युशनची म्हणजे सरकाराची. आता तांच्यांनी हे जे आसले दे हॅव टेकन द ज्युरिस्प्रुडन्स ऑफ युरोप मे बी इस्रायलाचे आता जे गोंयाचे कायदे जाता ते इस्रायलाचे जाता कायदे आणि
आता पहिली अंडर द IPC तुका बेल मेळटा. एखाद्या सरकारान कोणाचेर गुन्हो जर दाखल केलो तुका पुलिसान विदिन 24 hours यू शुड बी प्रोड्यूस बिफोर द कोर्ट आणि कोर्ट डिसाइड्स. ह्याच तुका पुलीस दिवंक शकना. पुलीस इज अ इन्व्हेस्टिगेटिंग ऑथॉरिटी आणि पुलीस इन्व्हेस्टिगेशन केस ताणें घालपाक जाय आणि कोर्ट तुका सांगता तुका 6 दिसाचो रिमांड, ज्युडिशियल रिमांड किंवा कस्टडीत दिवपाचें आसा जाल्यार पुलीस कोर्ट थारयता आणि तो लिमीट असता कायद्याक सुद्दां. ताका मॅक्झिमम रिमांड जो मेळटा तो 14 दिसाचो. परत ताका कोर्टान हाडपाचो 14 दिसान, परत फुडें ताका रिमांड दिवपाचो. पण आता जे कायदो जाल्लो आसा त्यातून कितें केला, रिमांड जो आसा न्हू यू वील बी इनसाइड फॉर 90 days. पुलिसान जर तुका जर अरेस्ट जर केलो तू 90 दीस भितर उरलो, तू कोणाक कोर्टात वचूंक शकना, अपील ना, तू कांयच करूंक शकना. जे 90 days जर मनीस जर कोर्टान जर पुलिशेन जर उरलो तुझे कितें हाल जातले आणि तुजे कडच्यान कितें ते काढून घेतले, अल्टिमेटली तीच दादागिरी. सो लॉ म्हणटा तो लॉयात कायदो जो तरी पायमल्ली अशी जाल्लेली आसा. आता सेक्शन 420 424 हो शब्द फामाद आसा कितें फसवणूक करता. आता सेक्शन 420 ना 313 म्हणून केल्लें आसा. ह्या 313 सेक्शनानूय तेंच्यांनी अशीच वाट लायलेली आसा. आता दुसरो जो आसा सेडिशन 124B, ते सेडिशन म्हणजे राजद्रोहाचो गुन्हो हो ब्रिटीश कालीन आणि तेंच्यांनी व्हडलो आवाज केलो. ब्रिटीश कालबाह्य कायदो आसा आणि तेंच्यांनी चेंज केलो आणि तेंच्यांनी कितें तरी 152 153 म्हणून नवे सेक्शन आयला. आता नवी संहिता सगळी केल्ली आसा. त्यातून तेंच्यांनी इतले जे ब्रिटिशान केल्लो जो राजद्रोहाचो जो हें आसा कायदो केल्लो आसा तेज्या पेक्षा पास्ट. समजा तुम्ही सुद्धा प्रेसान मिडियाचे सुद्धा आता त्याका स्पेशली कायदो केलेलो आसा. पण आता अंडर CRPC आणि IPC समजा जर तुम्ही जर एखाद्या व्यक्ती बद्दल कितें बरयले किंवा तुम्ही पोस्ट केले आणि ते पुलीस तारीख ऑथॉरिटी विल डिसाइड, तांकां दिसता हे तांच्या लागता म्हणून तेंच्या ह्या कायद्या अंतर्गत तुमकां भितर उडयता काय 90 days हे दिनासतना. तसोच आता जसो सर्वसामान्य लोकांक वेटीस धरपाक आता पॉवरफुल पॉलिटिशियन पार्टीक जर जमीन दाखोवपाक जर तेंच्यांनी हे ED CBI हे वापरलेले आसा, सक्सेसफुली वापरलेले आसा, सरकारां बदललेले आसा. अशी म्हाका दिसता भारत देशात तुम्ही जर काउंट केल्यार BJP भारतीय मॅपाचेर खंयचीच सरकारां जावं नासलेली. दोनाचे जर आता इतले ड्रेकोन मेजॉरिटी मेळटा MP हे खंयच्या बेजीचेर मेळिल्ले आसा. तांच्यांनी साम दाम दंड बीन सध्या रिचेस्ट जी पार्टी जी आसा ती पैशादार पार्टी ही BJP आसा. म्हणजे ज्या बरोबर अडानी आणि अंबानी सारखे व्यक्ती आसा त्याच्या बरोबर ह्यो पार्टी आसा म्हणजे श्रीमंत पार्टी. आणि हे पैशाच्या नेटार हुकुमशाही म्हणजे कायदो तेंच्यांनी पायमल्ली केलेले आसा आणि तेजोच एक भाग म्हणून सर्वसामान्य जनतेक वेटीस दवरपा खातीर तांच्यांनी हो कायदो केला. खंयचो सर्वसामान्य लोक कोण ड्रायव्हर ताचेर गाडी जी चलयता ड्रायव्हिंग जे प्रोफेशन जे आसा हे उच्चभ्रू लोक करिना. भारत देशातले 90% जे सर्वसामान्य लोक आसा हे असल्या पेशेन आसा जे ड्रायव्हिंग ताका शिक्षण ना काय ना लास्ट तो ड्रायव्हर जाता, कंडक्टर जाता. सो ड्रायव्हिंग जो शिकता जो ताचे पोट जिविका जे अवलंबून आसा ते घरचो संसार अवलंबून आसा अशा लोकांक हो मेजर वोटर आसा. आणि हो उच्चभ्रू ना, हो सर्वसामान्य बिलो पॉवर्टी लायन आणि मिडल क्लास इन्कमाचो मनीस आसा जेका शिक्षण ना, जेका कसली डिग्री ना काय ना, ते लास्ट कितें करता एक तर पिवन जाता नाल्यार ड्रायव्हिंगेक वता. अशा लोकांक एका वेटीस धरपा खातीर हो कायदो जाल्लो आसा. कारण एखादो एक्सिडेंट जालो तुका गाडी जर रस्त्यार येवपाक जाय गाडी शुड बी व्हेकल शुड बी इन्शुर्ड, इन्शुरन्स कवर आसा, थर्ड पार्टी इन्शुरन्स आसा. सो हे सगळें जेन्ना कायद्यान जर आसा ना हो कायदो तेंच्यांनी कित्या खातीर एमेंड करपाक जाय हो एक गहन प्रश्न आसा. म्हातारी मेल्याचें दुख ना, काळ सोकावता. आणि 2024 इलेक्शनाक एकूच ही जी मोग जी आसा हे इलेक्शन समोर धरून लोकांक वेटीस हाडपा खातीर हे कायद्याची तरतूद केल्ली आसा. हेका आमचो रिफॉर्मर प्रोटेस्ट करता आणि हाका आमी निषेध करून आमी हाचो विरोध करता ह्या ड्रेकोनियन कायदे. आणि म्हाका अशें दिसता आता जे स्वातंत्र्य भारत देशाक मेळ्ळें एक ब्रिटीश कंपनी ईस्ट इंडिया कंपनी एक कॉर्पोरेट आसलेलो एक व्यापारीच्या अगेन्स्ट तेणे टोटल हिंदुस्तान प्राधान्य केले. आज परत मेळिल्ले हिस्ट्री रिपीट्स. आज कॉर्पोरेट आमचे जगत चलयता. आज भारत देशात कितें जातले आमी गोंयकार कितें खातले, कशें उलयतले, कशें वागतले, कितें ड्रेस घालतले हे काही मोजके लोक थारायता. आणि हेच मोजके लोक जे आसा आणि ही लोकशाहीची तेंच्यांनी एक मजाक केल्लो आसा.
एक हसी उडयलेली आसा. म्हणून जे मनीस पार्लमेंटरी फॉर्म ऑफ लोकशाही मानता तांच्यांनी हेका विरोध करपाक जाय आनी आमी एक अवेरनेस करपाक जाय. लोकांक ह्यो कायद्या बद्दल खबर ना. जे 3 कायदे आनी हे ट्रान्सपोर्ट मोटर व्हेकल ट्रान्सपोर्ट ऍक्ट जो आसा तोय तांच्यानी बदलला आनी कितलेशेच कायदे तेंच्यांनी पास केलेले आसा जे आमकां खबर ना, सर्वसामान्य लोकांक खबर ना. आनी हेची म्हायती करपाक जाय कारण ते डायरेक्ट एक्शन घेतले. तिथे लिंचिंग तुका नांव ना, तुका सांगतो आनी युपी घालता सरळ सरळ एखादो गुन्हेगार आलो डिमॉलिश घरच मोठे म्हणून उडय, ते जेसीबी घेऊन येता म्हणून उडयता. म्हणजे कायद्याचे राज्य ना. तुम्हीच ऍक्शन घेतात, तुम्हीच पोलीस, तुम्हीच न्यायाधीश आणि तुम्हीच सेंटेन्स करता. आता माझ्या हातीन पयलीं चोर सोडून सध्याच्याच फाशी जाताली न्हू, तशी प्रकार ह्या देशात सध्या चालू आसा. आज तुझ्या गळ्यात चोराच्या गळ्यात ते माप फाशी सुद्धा पद्धत सारको बसना, खंयच्याच इनोसंट मनशाक हाडप हो तेका फीट जाता हे न्ही. ही प्रवृत्ती जी आसा ह्या प्रवृत्तीक आमी अपोज करता. आमी लोकशाहीक मानपी मनीस आणि भारतीय जे कॉन्स्टिट्यूशन मानपी मनीस हे कॉन्स्टिट्यूशन आमी मानता आनी हेका जेन्ना एंडेजर जाल्लेले आसा हे फक्त लोकशाही काबार जावची ना, लोकशाही बरोबर मनीसपण काबार जातले. आणि जे हुकुमशाह राज्यांनी चलता त्याच्या पेक्षा 5 गोष्टी भारत देशात चलतल्यो. म्हणून आमी आज सगळ्या लोकांक गोंयच्या लोकांक अवेअर करपा खातीर हे ड्रेकोरियन कायदे जे केल्लेले आसा हेका आमचो फूल निषेध आसा आनी आमचें ऑब्जेक्शन आसा. आनी लोकांक जनजागृती करपा खातीर आमी एक पावल उचललेले आसा. आमचे अध्यक्ष आसा बाब सुभाष केरकर हांच्यानी विडो उचलले आसा. आमी लोकां समोर हे सगळे कायदे जे सरकारान हाडलेले आसा हेच्या मागीर ताचो हेतू कितें आसा आनी आमी कशे ओपोज करपाक जाय, सर्वसामान्य मनीस कशे भेटीस येतले त्याचे आमी लक्षांत दवरून सर्वसामान्यांच्या लोकां खातीर आमी फुडें सरलेले आसा अवेरनेस करपाक. आमी अशें म्हणना आमी वाली म्हणून, कारण सरकारा फुडें आज कोणाचें शाणपण चलना, सत्ते फुडें शाणपण ना. फाल्यां हांव किंवा हो सुद्दां फाल्यां बंदखणीत भितर पडटले कितें आरोप करून अशी सुद्दां प्रसंग हे आसा. कारण लोक जे इमर्जन्सी जी इंदिरा गांधीन केलेली ताज्या पेक्षा वास्ट सिच्युएशन ह्या थोड्या ह्या 2-3 म्हयन्यांक जावपाचें आसा इलेक्शना पयलीं. आनी ऑलरेडी तांच्यांनी हें केलें लिस्ट केल्लें आसा कोणाक गॅटरान म्हणजे कित्याक म्हाका जर म्हाज्या भुरग्यांना देख दाखोवपाक जाय हांव कितें करता म्हाज्या शेजारच्या भुरग्याक मारता, तेजेर आवय तेजेर थापण मारता म्हणजे म्हाजो भुरगो शिकपाक जाय म्हणून. आतां होच प्रकार चल्लेलो आसा. एक तुका डिटरन्स दाखोवपा खातीर कोणाक तरी थंय ख्यास्त करप, तेका भितर उडप आनी फुडल्या जो कोण आसा न्हू तो देड शाणपण सांगता तेका जाग्यार हाडपा खातीर हो प्रयत्न आमी ही लोकशाहीक मार्ग आसा अशें म्हणून आमी अपोज करपाक जाय आनी जनजागृती आमी करपाक जाय. होच आमचो एक मुख्य उद्देश आसलो आज पत्रकार परिशद घेवपाक. आमी रिफॉर्मर्स एक सोशल जस्टीस ग्रुप ह्या बॅनरा सकल आमी आयोजीत केल्ली आसा. म्हणजे आयज कशें आसा की सरकार एक जो निर्णय घेता, जे कायदे तयार करता, म्हाका एक सांगून दिसता की जी कायदे जेन्ना हो एक कायदो हिट अँड रनचो कायदो जालो 20 तारखेर तो डिसेंबर 20 तो लोकसभेन तेजेर डिस्कशन जालें. रोखडेच 21 तारखेर तेजें डिस्कशन राज्यसभेन जाता. रोखडेच 25 डिसेंबराक 25 तारखेर तेजेर प्रेसिडेंट सायन करता. म्हणजे हे कायदे अशे स्पिडीन पास जे करपाची जो प्रोसेस आसा होच मुळात एक तर चुकीचो आसा. कारण खंयचो बी कायदो जो पार्लिमेंटात तयार जाता तो कायदो खंय तरी पार्लिमेंटाच्या जी दुसरी बॉडी आसता तेंच्या कडेन तेजे डिस्कशनाक वचपाक जाय किंवा जी जे बॉडी कडेन तो डिस्कशन न जाता. जशें आतां काँग्रेसीच्या टायमार जवळ जवळ जितके बी कायदे झाले तितूंतले जवळ जवळ 70% कायदे हे जी स्टँडिंग कमिटी असता त्या कमिटी कडेन तेजे डिस्कशनाक गेल्ले. आयज जर बीजेपीचे आमी रेकॉर्ड काडीत जाल्यार तुमी नेटार सुद्दां पळयात तर जितके बी कायदे बीजेपीन जे केले तितूंतले फक्त आनी फक्त 16% कायदे हे स्टँडिंग कमिटी कडेन पावले. म्हणजे स्टँडिंग कमिटी कडेन न पावयता, जनते कडेन न पावयता, पार्लिमेंटान तेजेर डिस्कशन न करता, पार्लिमेंटाचे खासदारांक एकदम म्हणजे
तांकां हे करून तांकां भायर काडून तांकां कितें ते हे केले सस्पेंड करून ते कायदे जे पास केले. तर अशे कायदे जर करीत गेलो जाल्यार ते कायद्यान कितें अर्थ आसा? कायदो कसो आसपाक जाय की तेची संमती आसपाक जाय, तुकाय तो मान्य आसपाक जाय, म्हाकाय मान्य आसपाक जाय, तरूच तो कायद्यान तेजें रुपांतर जावंक शकता. हे कायदे कशे जाले, हे स्वताच आपूण ठरप आनी हे डिक्टेटोरियल कायदे जाले. वॉइस वोट काय नाही, डिव्हिजन. तर तसे हे कायदे चलपाचे ना. आणि आमी मागणी करता की हो जो कायदो केल्लो आसा हो कायदो रद्द करपाचो. हो कायदो मुळात जो हिट अँड रन जो कायदो तयार केला, खुबशे लोकांक मिस गायड केले वयता की आमचे सुद्धा काही फ्रेंड्स म्हणटा की अरे बेस्ट मरे, फाल्यां कोण मारता तेका सजाई जावकूच जाय. आमी म्हणटा सजा जावकूच जाय जो मारता तो, पण ती सजा तेका पयलो प्रूव जावपाक जाय न्हू. तो प्रूव करपाकूच तुमी तेका व्हरून पयलीं भितर बसयतले, तेका प्रूव करपाक दिवचे ना, कितें ना जाल्यार कशें जातलें. आनी आयज ड्रायव्हर जे आसा पूर्ण भारतभर अख्खे ड्रायव्हर आयज रस्त्यार देंवलेले आसा, तेंचेय बी काही म्हणणे सरकारान समजून घेवंक जाय. ते म्हणटा की 7 लाख तुमी आमचेर कित्याक घालता? आतां जो ड्रायव्हर आसा तो 7 लाख तो खंयच्यान भरतलो? तर तुमी ते पयशे ओनराक घालूंक जाय, तेज्या इन्शुरन्स कंपनीक घालूंक जाय. हे कायदे ऑलरेडी आसा. हे आसतना तुमी त्या मनशाचेर हो बर्डन कित्याक, तेजेर दबाव कित्याक हो? तर हे आयज जाणून घेवचे पडटले. आणि हे सगळ्यातले सगळे कायदे जे आयज साधारण कायदे जे बीजेपी करता, हे संपूर्ण जे जनरल आमचे जे जनता आसा, गरीब जनता आसा, तेकाय मारक कायदे आसा. आणि तेजो आमी निषेध करता आयज रिफॉर्मर्स ह्या बॅनरा अंडर. कारण रिफॉर्मर्स आमचे हेज्या पयलीं छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, तसेच आमचे भाऊसाहेब बांदोडकर, हेंच्यांनी खरे जनतेचे हित चिंतून हांगासर कायदे केले किंवा तेंच्यांनी जनतेचे हित सांबाळले. तसे आयज जावपाक जाय. आनी त्या उद्देशान आमी खंय ना खंय आयज कोण तरी रिफॉर्मर्स हे उबे जावपाक जाय. आमी खंय तरी तो विडो उचलून फुडें सरपाक जाय आनी सरकाराक दाखोवन दिवंक जाय की तुमी करता ते चुकीचे करता. आनी तेका खंय ना खंय आमी ओगी रावचे ना. आनी हेज्यान फुडें सुद्दां हो कायदो रद्द जायसर आमची फायट ही चालूच आसतली. भारत राष्ट्राक आपले स्वताचे कॉन्स्टिट्यूशन आहा. इंडिया इज सॉवरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक कंट्री. आणि त्या हेच्या प्रमाणे धरती प्रमाणे भारत राज्य फुडें वचोंक जाय आसता आनी बरे भशेन चलोंक जाय आसता, जेणे करून सगळ्या नागरिकांक आपापले फंडामेंटल रायट्स, फंडामेंटल ड्युटीज बरे भशेन पार पाडून आपले जीवन हे सुख समाधानी फुडें व्हरोंक गावता अशें. पूण आयचे जर काळ पळोवंक वयशी तर ह्यो गोश्टी ज्यो बेजीक स्ट्रक्चर म्हणटा जे घटना जरी आसली, त्या घटनेन बदल करपाक जरी लोकशाही प्रणाली प्रमाणे लोकसभेक किंवा राज्यसभेक अधिकार दिल्ले असले आणि त्याचो वॉचडॉग म्हणजे सुप्रीम कोर्ट हे कायदे सारखे रितीन करता काय ना करता, फंडामेंटल स्ट्रक्चर आहा तो बरे भशेन जपता काय ना जपता, ही प्रणाली आमची लोकशाहीची. पूण आयज आमकां हेच्या प्रमाणे दिसना. बेजीक स्ट्रक्चर जो आहा आमचो कॉन्स्टिट्यूशनाचो तो आलोवपाचो प्रयत्न चलता अशें आमकां नदरेक दिसता. आनी तो जर हाल्लो जाल्यार समस्त लोकशाही, समस्त भारत देशांत जे जे नागरीक आसा त्यांचो फुडार सगळो हालतलो. आनी ती लोकशाही प्रणाली उरतली काय ना उरतली ताका खंयचे स्वरूप गावतले हे आमी सांगूंक शकना. आनी हे अबाधीत उरचे जशे फुले शाहू महर्षी शाहून, शिवाजी महाराजान, आमचा भाऊ साहेब बांदोडकरान ह्या तत्वा प्रमाणे चल्ल्या ती प्रणाली फुडें उरचे म्हणून हो सुप्रीम कोर्ट जस्टीस फोरम तयार केल्लो आहा आनी तो त्या ध्येय प्रणाली प्रमाणे चलतलो. पूण आयचो काळ जर कायदो काडल्या हेंच्यांनी पार्लिमेंटान तो कसोय करूंक शकना. लोकांचे हित पळय आहा ते जपोन लोकशाही सृजनम सफलम प्रत्येक नागरीक कसो हे ध्येय धरूनच करूंक जाय आसता. पूण हो ड्रायव्हरांच्या बाबतींत जो केल्लो आसा आमकां नदरेक दिसना. ड्रायव्हर हो स्वताचे पोट भरूंक जाय म्हणून कोणा कडेन तरी मालका कडेन वयता आनी आपल्याक सर्वीस मागता. तो गाडी चलोवंक जाय म्हणून सर्वीस दिता, तेचे कडेन स्वताचे पोट भरपाक लागून कांय नासता. जेन्ना पगार म्हयनो जातलो तेन्ना पगार गावतलो आनी त्या पगाराचेर तो घर चलयतलो. तेन्ना त्याका जर 7 लाख भरचे पडले कितें जालें एक्चुअली मिस्टेक ड्रायव्हराची काय ते मशिनाची हे काय सिद्ध जावपूच ना. किंवा तो जो कोण मनीस पळय
हिट जाला जाका इजा पावला त्याची मिस्टेक हे कळा नसताना त्या ड्रायव्हराक 7 लाख खंयचो म्हणून हाडून घालतलो तो प्लस त्याच्या एका पासून जर घालून गेले मालकाक तेका तोय म्हणून इकडे तिकडे लोनान काढून गाडयो काडटा आणि ते पट चलयता तांकां खंयचे भरपाचे तेका लागून इन्शुरन्स किंवा आनीक सरकारान दुसरी कितें स्कीम पळोवपाचे आणि त्या प्रमाणे जाका समज एक्चुअली खरेंच लुकसाण जाता जाका हिट जाले आनी प्रूव जाल्या खरेंच त्याची मिस्टेक नासतना ताका सरकारान स्वताची जबाबदारी घेवपाची हे आमी फोरम मागता फोरम मागता सरकारा कडेन बारीक लोकांक त्रास करच्यो न्हू सूर्यप्रकाशान उज्वल माथ्यान जाताल्यो गोष्टी आयज रातच्यो जातात तेन्ना आमकां नागरिकांक हे हाय जाता सरकार सारके दिशेन चलता काय ना स्वाभिमानान अभिमानान सेल्फ रिस्पेक्टान चलता काय ना ह्या आमकां गोष्टी आयज आमच्या दोळ्यांक दिसता आणि हे फुडें डेंजर आसा राज्य म्हणून शपथविधी जावप जेन्ना लोक सगळे न्हिदलेले असता हे आमच्या मनान पटना तेन्ना हांव फोरम मागता की सरकारान आपले स्वताचे रिट्रोस्पेक्शन करचे चिंतन मनन करचे आणि जे नागरिकाक जाय पळय न्हू देश बलवान जावपाक लागून प्रत्येक नागरिक सुजलाम सफलाम जावपाक लागून ती गोष्ट सरकारान करची हीच आमी फोरम मागता